जास्त कोणाला घेऊन नाही यायचं, जे स्वतःला सामोरू शकतात त्यांनाच घेऊन यायचं. ओमकार तुझं काय मत आहे ह्याच्यावर? अरे ते मागच्या वेळेस सुधागडला गेलो आम्ही, तर अजय पडला ना परशीच्या खांद्यावर डायरेक्ट झाडाच नाही, डायरेक्ट वरतून आहे ना, म्हणजे का कंटिन्यू त्याला खांद्यावरती एक खांदा देऊनच चाललो आम्ही. तर मित्रांनो, इथं सगळ्यांनी त्याग केलाय. मी माझ्या घरात झोपण्याचा त्याग केलाय, ओमकारनी त्याच्या घरी बसण्याचा त्याग केलाय, आणि शिवकुमारनी त्याच्या सुट्टीचा त्याग केलाय, आणि दुर्वेशनी त्याच्या ट्युशनचा त्याग केलाय. तर इथं सर्वजण त्याग करणारी पोरं आहेत आणि सर्वजण आले ट्रेकिंग करण्यासाठी, आणि खूपच मजा येत आहेत आम्हाला इथं ट्रेकिंग करण्यासाठी. गाईज आता आम्ही चाललो होतो आणि आमच्या समोर एक पोरगी धाप करून पडली. लय मजा आली, लय मजा आली गाईज. आणलं बाई शिवाला बाई, कॅमेरा बघ बाईचा, तिथनं आणलं बाई ना. मला वाटतं कुठं आलेली खाली चाललंय जरा. मौसम आहे मस्ताना, पाऊस नसताना आम्ही जातोय फिरायला कडलधारा. कोण आमच्या सोबत नसताना आम्ही जातोय या सायकलीवर. एकटा ही सायकल मी नवीन घेतली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता मी शिवकुमारला ही सायकल चालवण्याला देत आहे, तुम्ही पाहू शकता. हा शिवकुमार आहे आणि हाही आपल्यासोबत येणार आहे फिरायला आपल्यासोबत कडलधाराला. आणि शिवकुमारची तुम्हाला बाहेर सायकल दाखवतो ते बघा, ती शिवकुमार घेणार आहे. फुल मॅचिंग कपडे घातले त्यांनी, तुम्ही पाहू शकता. हा शिवकुमार आणि हा रॉक्या बघा, रॉक्या येणार होता पण हा काय आज येत नाही आपल्यासोबत. तर चला मित्रांनो, आता आपल्यासोबत येणारे ओमकार आणि मी आणि शिवकुमार, आम्ही 3 जण चाललोय कडलधाराला फिरायला. तर चला आपण तिथं किती मजा येणार आहे ते सगळ्यांना तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, काही कारणास्तव आपण ती लाल सायकल घेणार नाहीये, कारण तिचा काहीतरी थोडासा प्रॉब्लेम फॉल्ट दिसतो आपल्याला. तिथे पाहू शकता शिवकुमार सांगत. शिवकुमार काय झालं रे त्या सायकलीला? जायच्या आधीच इथे बघू शकतो आपण की सायकलीची चेन तुटणार आहे असं वाटतंय. आणि ओमकारला खूप खूप धन्यवाद. आता आम्ही इथून चाललो आहे कुठं भाऊ? कटलधारा. तर तिथं जाऊन बाकीचा व्हिडिओ बघू शकता. बस चल लवकर बस. आपण जयेशला हाय करून चला मग. जय दादा, जय जय भाऊ, जय भाऊ. चाललोय. काहीच हा जय पण येणार होता आमच्या सोबत, पण कुठले प्लॅन झाला आता आमचा अचानक प्लॅन झाला कडलधाराला जायचा. तर आम्ही चाललोय, 2-3 जणांना घेऊन चाललोय. बघू शकता आपले फोटोग्राफर. चला जायचं गेला शिवा. हा बोल जय शंभो, जय श्रीराम. पकडणी आहे ना. अरे हात दुखायला लागला माझा, हात दुखायला लागला माझा. तू ब्रेक मारता मारता हात दुखायला. तर गाईज आता मी चालवतोय सायकल. हात दुखत होता ना तिकडे माझा. तर बघू शकता विकास जयस्वाल गाडी चालवली का इकडे ब्लॉगिंग चालू आहे. त्याला बघू शकता गाईज विकास दादा आता नॉनस्टॉप गेअर त्यांनी ऍक्च्युली चुकीचा टाकला आणि हवा टाकून तो गेअर काढला, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला गेअरमध्ये. बघू शकता त्या कारणाने त्याला उतरायला लागला. मग आता मी चालवते, गेअर वगैरे सगळे सरळ केले. मग आता थोड्या वेळात परत तो चालवणार आहे. उतार आलाय. तर काय आम्ही चुकीच्या रस्त्यावर गेलो, रॉंग रूटला. आम्हाला पुणे गावला जायचं. सो गाईज आम्ही आता कडलधाराच्या रस्त्याने इथे जाणार आहे. इकडे सरळ रस्ता कडलधाराला जायला. आणि शिवकुमार पण आहे, सायकल पाळत येतो इथं. खूप मजा येते. आता परत एकदा ओमकारला फोन लावू आपण कुठे असं मग माझ्या ओळखीचे लोक मला ओळखले नाही तरी त्यांचे हात वगैरे दाखवलं. तर काय जातं ओमकार दादाची वाट बघतोय, अजून आला नाही गाड्यावर. आम्ही सायकलवर इथं पोहोचलोय. सो मित्रांनो, ओमकार इथं आम्हाला मागापासून गंडवतोय. भाई आत्ता पोहोचलो, पेट्रोल पंपावर पोहोचलो आणि 10 मिनिटात येतो. अजून भाई आलेले नाही आहे. आपण इथं त्याची वाट पाहून झालंय पूर्ण अर्धा तास झाला बोलू शकता आपण. तर बघू कधी येतोय हा. गाईस तर आता तुम्ही बघू शकता विकास दादा आणि मी
आता सायकलवर आम्ही इथं अर्धा तासात पोचलो, 1.5 तासाच्या रस्त्यात. ओमकार दादा अजून येतो ते इथं वाट बघून बघून आम्ही दमलो. त्यानंतर थोडे स्टंट वगैरे केले. इथं मी व्हिडिओ बनवला, फोटो काढला. आता 2 तास होऊन गेले तरी काही तो आला नाही. त्यामुळं विकास दादा काय बोलतो थोडं ऐकून घ्यावे. हे वैताग आले हो, तो अजून आला नाही. ओमकार 5 मिनिटात तू म्हणला, तो फोन केला होता. बघू किती वेळ लागतो, अजून 5 मिनिटं होतं तिने. आता आम्ही आता एका सायकलवर आलो आहे कोणेगावच्या रस्त्यापर्यंत. मास्टर नाव आहे ह्याचा, माझं नाव शिवकुमार आहे, इट्स बंजारा बॉय. आणि ह्याचं नाव आहे विकास जयस्वाल. ID सांगितलं ID विकास जयस्वाल 526. तुम्ही मला सबस्क्राईब यूट्यूबला करू शकता आणि फॉलो इंस्टाग्रामला करू शकता. हा तर गाईस बघू शकता आम्ही इथं आता अर्धा 1 तास झालं थांबलो आहे. तरी आम्ही सायकलवर पोचलो. तो काय अजून गाडीवर यायचंच नाही, कंटाळा आला आहे. त्यामुळे बोललो तुम्ही काय बोलता थोडं. घरी जाऊशी वाटतं, आता हा येत नाही वाटतं. आम्हाला दम भरला काय. खरं बोललं तर सायकल हा चालवत होता, पण दम मला भरले. कारण की मागं थांबून थांबून पाय दळगायला. पुंजीमधले 20 रुपये खर्च करून पाण्याची बॉटल घेतली आहे. लई वाईट वाटलं, 20 रुपये खर्च झाले म्हणून. आम्ही त्याची वाट बघत होतो, तो थोडाफार खर्च करेल, पण काय करणार आता, तोच नाही आला. शेवटी आमचेच पैसे गेले. शिवाबाबा कसला गाडी पूर्ण त्याची RX 100 आणि आमची स्टँडर्ड चालली हळूहळू. रायडर आहे, रायडर आहे. बरं झालं कार्टून मधला शिव माहिती आहे का? शिवा बाईकला बघतोय ना, कस्टमाइज करायला लागेल आपल्याला. हा शिवा विकास आणि दुर्वेश विनायक पाळेकर आणि हा ओळखता तुम्ही आपला ओमकार पाळेकर. आणि मागं शिवा, कार्टून मधला शिवा. काय जाता आम्ही डेलापोशी पोहोचतोय. मागं बघू शकता हा डेला आहे. आणि इथनं आम्हाला जायचं सरळ. ओमकार वाकडे तिकडे गाडी घेतोय आणि आम्ही सेक्टर घेऊन चाललोय. जय श्रीराम. आता आम्ही डेला ॲडव्हेंचर कशी आले बघू शकता. जय श्रीराम लिहिले. तर आता खडबडी रस्ता येत आहे मित्रांनो. कधी जर तुम्ही येत असाल इथं तर सायकल घेऊन या. पडले तर जास्त काय लागणार नाही. आणि गाडीवर येत आहात तर पेट्रोल भरून आणा. आणि गाडीची कंडिशन जरा चांगली असली पाहिजे. नाहीतर इथं तुम्ही बघू शकता ट्रक अटकला आहे. तुम्ही नको अटकायला म्हणून मी तुम्हाला तुमच्या काळजीसाठी बोलत आहे. हे बघा, छोटा धबधबा धबधबा. अशा झाडाझुडपातून आम्हाला जावं लागतं. असं काहीतरी सुंदर निसर्गरम्य पाहण्यासाठी आम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. गाडीला पण झिजावं लागतं आणि आपल्या मनाची काय म्हणते त्याला समाधान व्हावं म्हणून आपण आपली गाडी घेऊन यायची. रस्ता हा खूपच भारी आहे. तुम्ही आता ना थार घेऊन आले तर खूपच अतिउत्तम. गरज नाही की तुमची स्वतःची थार असावी. भाड्याने आणली तरी चालेल, मित्राची आणली तरी चालेल. स्वतःची आणू नका, प्रयत्न करा. कारण तुटली तर तुम्हाला लय वाईट वाटेल. मित्र बनव्यामध्ये गाडव्यासारखा मी तर लोटांगण पाण्याने पाहिन रूप तुझे. होण्याची गाडी तरी पाहून माझे मन भरून आले. इथे पेणे आलिंगन पाणी पॉइंटच आहे. रायडर कुठे गेला आपला आयुष्यभर. रायडर कुठे आपला तर एक फुल वाहतो सखे तुला पाहतो सखे. अरे ट्युशन कॅन्सल ना, आम्ही घेतली असे. एक लड़का एक थी लड़की दीवानी. म्हणा गाईस, तुम्हाला
उलटो ऑफ रायडिंग करत चाललोय आम्ही, उलटो ऑफ रायडिंग. बोल काय. अरे आता आम्ही खतरोच्या खिलाडीच्या व्यतिरिक्त मोठा खिलाडी रायडिंग मध्ये. इकडे काय पलीकडे काय मिनी गोष्टी डॅम आणलं पाहिजे शिवाला भाई. कॅमेरा बघ भाईचा तिथनं आणले बहिणीला. लगेच नका बघू. ओके या. तर गाईज आम्ही कडलधारेला पोहोचलोय. फक्त 1 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि इथं सध्या आम्ही रेनकोट वगैरे काढायचा विचार करत आहेत. माझी सोबत 2 मित्र आले जे 1 तास उशीर झाला त्यांना. अजून काय 4 शिवे देणार होता. तुम्ही आधी शिव्या दिल्या असेल, मला अशी अपेक्षा आहे तुमच्याकडे, तुम्ही शिव्या दिलेच पाहिजे होते कारण त्यांनी 1 तास उशीर केलाय. आणि तुम्हाला त्यांचा चेहरा मी दाखवू इच्छितो. हे बघा, हे 2 लक्षात ठेवा. हिरो ये आलो. ओमकार भाऊ पाळेकर कायची पावती. ऐसा कोई चीज ही नहीं होता है. आता आम्हाला गाडी वगैरे इथंच पार्किंग करून जावं लागणार आहे. आणि नंतर बघा इथं जातो गाडी पार्किंग करे. तू पण लाव पार्किंगला लाव. आणि आम्ही खाली जाणार आहे, कडलधारासाठी उतरणार आहे खाली. इकडे बघा, इथनं आता आम्ही खाली उतरणार आहे. ह्या साईडने तुम्ही बघू शकता. चला शिवकुमार, आपण एकटे येणार होतो पण आता आपल्यासोबत ओमकार आणि दुरुष दोन्ही आले. तुला काय बोलायचंय मग? तर मला सापडले भारी झाला, खूप दम लागला पण मी थांबलो. गाडीची आता थोडी व्यवस्था करायला लागणार आहे, कुठे गाडी लावायची कुठे नाही. आणि इथून मग आम्ही जाणार खाली. हॅलो गाईज, तर आता चला आम्ही चाललो ट्रेकिंग करण्यासाठी कडलधाराच्या. अजून ओमकार बोल पुढे काहीतरी. चल लवकर निघायचंय गाईज. आम्ही चाललोय, चला हळूहळू खडतर दाखवतो. चिखलाचा रस्ता आहे. मी बुटं घातले गाईज, प्रॉपर बुटं घालून आले मी. इथं बघू शकता. आणि ओमकार, दुर्वेश आणि कोण हा शिवकुमार यांनी चांगले बुटं वगैरे घातलेले आहे. चला गाईज, आता आम्ही चाललो होतो आणि आमच्या समोर एक पोरगी धाप करून पडली. लय मजा आली गाईज. मागची पोरं बघू शकता तुम्ही. मला खाली पण बघून चालावं लागते कारण की नाहीतर मी खाली नाही पाहिले तर मी पण पडेल. येतात सगळे या. आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की ओमकार हा सारखं जो कोण येतोय त्याला सारखं विचारतोय कितना दूर आहे. हा ओमकार मजे घेतोय त्यांचे की ओपिनियन वेगळं असतं. हा बरोबर. 1 तास ते ब्लॉग मध्ये एक डायलॉग भेटला. बोल. हे हाय सह्याद्री आणि आम्ही सगळ्यात दलिद्री. गाईज परत बघा आपल्यासोबत शिव. गाईज हे हाय सह्याद्री आणि ह्यो आहे दलिद्री. चला ते म्हणले सगळे लोटसला गेलो ना आम्ही. हा, प्रत्येक जण येणार बोलतो 1.5 तास लागेल. बोलतात की एवढा टाइम लागेल पण एवढा काय टाइम लागत नाही. तुला माहिती ना आपण किती फास्ट जातो. कुठे गेलो आपण? कोराईगड नाही गेलो जिथं. ओमकारचं एक क्वेश्चन तुम्ही परत बघा. किती वेळ लागेल इथनं? प्रत्येकाला विचारायचं. गाईज इथं एक प्रकारे असं झालंय
लोक आम्हाला येड्यात काढतात की आम्ही त्यांना येड्यात काढतो समजत नाही. कोण म्हणे अर्धा तास लागणार आहे, कोण म्हणे 1 तास लागते, ह्यो तर 1.25 तास म्हणला. लय वाईट वाटलं मला. आता काहीच इकडं चिखल वगैरे पण आहे, तुम्ही पाहू शकताय. का नाही इथं पडायचं आणि तिकडे जाऊन आंघोळ करायची. हा इथं पडलं तरी काय फरक नाही पडत. माझ्या मोबाईलची वाट लागली थोडीशी, झाडीमध्ये गेला फोन माझा, तर तुम्हाला इथनं दाखवतो. ओम्या दिसतोय का? अरे 1 नंबर हा ओम्या, फुल स्मार्ट दिसतोय. आम्ही जंगलातून चाललोय मित्रांनो. नीट चाला. जंगलात आम्हाला वाघ भेटलेत. किती वेळ लागेल इथनं? तिकडनं अर्धा तास. चिखल लय भारी, पण इथं त्याच्यापेक्षा पण बेकार असू शकतो चिखल. काही सांभाळून या. तुम्ही पाहू शकता इथं चिखल कसा आहे कसं नाहीये. माणसं कुठं गाणे येतात जातात. विदाऊट बुटे आली नाही पाहिजे कोण. गुडघ्यापर्यंत येईल. अरे ओमकार माहितीये का, लय लांब लांब नाही येतात लोक. चिखलच चिखल येते. तर आम्ही डायरेक्ट इथनं चालू आता. एवढे नाही एवढंच 5 मिनिट बस. कसं कसं यावं लागते. तर काय माझा हात तर इथं तुटलाय थोडासा, तरी मी आलोय. इथं बघू शकता थोडासा सुजलाय. ठीक आहे. काय कुणी कांड केलं? हा कान स्वतःच झालेला आहे आपल्याकडनं. दुर्व्या ट्युशनला तू जर कॅन्सल काय ऐक ना, समज ना आहेच. याला जायचं इंदिरानगरला काय तिथे ना, ती इथं राहिलेली नाही का, मी ते नाव घेतो. असं पण काय ते टुनटुन मोसले गाणं माहितीये का? कोणतं? खबर दिन गयो रे भैया, अब दुःख आयो रे. भारी गाणं ते. ऐकले का? चिंग टपाक डमडम. चिंग टपाक डमडम. अरे चिंग टपाक डमडम. टपाक डमडम. आणि ते या दमियांचं पाहिलं का? जम जम जम्बुरा. जम जम जम्बुरा बघितलं ना? त्याचे ह्याचे पण आले बघ, पिक्चर पण आले त्याचा, पाहून झाला. काहीच लय असं खतरनाक ट्रेकिंग करत आहे आता आम्ही इथं. काही सांगू. तर मित्रांनो इथं सगळ्यांनी त्याग केलाय. मी माझ्या घरात झोपण्याचा त्याग केलाय, ओमकारनी त्याच्या घरी बसण्याचा त्याग केलाय, आणि शिवकुमारनी त्याच्या सुट्टीचा त्याग केलाय, आणि दुर्वेशनी त्याच्या ट्युशनचा त्याग केलाय. तर इथं सर्वजण त्याग करणारी पोरं आहेत, आणि सर्वजण आलेले ट्रेकिंग करण्यासाठी, आणि खूपच मजा येत आहेत आम्हाला इथं ट्रेकिंग करण्यासाठी. प्रयत्न असा आहे की आम्ही तर शिवकुमारची काही इच्छा आहे बोलण्याची या ब्लॉग मध्ये, तर तुम्ही शिवकुमारकडनं ऐका. ब्रेकअप झालंय नसेल झाला तर करून घ्या, म्हणजे फिरायला यायचं. बरोबर बरोबर, ही गोष्ट खरी आहे. ज्याचा कोणाचा ब्रेकअप झाला असेल त्यांनी आपल्या ब्लॉग आम्हाला गँग भेटेल म्हणून, समजलं का तुला? आम्हाला पब्लिक पाहिजे, आणि आम्हाला एक मोठा ग्रुप बनवायचा, एक कंपनी बनवायची ट्रेकिंगची. तर ह्यासाठी आम्हाला खूप लोकसंख्या पाहिजे, आणि थोडस मॅच्युअर लोकसंख्या नको आहे, मेंबर्स पाहिजे. मेंबर्स. असं नाही की बारके बारके पोरं आणले झालं, असं नाही. आपल्याला मॅच्युअर पोरं पाहिजे की जे अशा चिखला बिखलात येण्यासाठी सज्ज असतील, आणि त्यांना आपण नाही सांभाळावे तर त्यांनी आम्हाला सांभाळायचं. पण म्हणजे एवढं तरी मी जास्त बोललो काहीतरी मला समजत नाहीये, परत बोलतो. आपले मित्र नाटक केले तर आपण एकटे पळून आलो. बरोबर. तर आमचं घर सगळं वाहून गेलंय. आम्ही लय गरीब माणसं आहे. आता आम्ही ह्या जंगलामध्ये भटकत आहे, आणि
आतंकवादीने आमच्यावरती अटॅक केला. आम्ही बघा हा चप्पल ह्याची तुटली तरी तर हाल आहे. बॅग बिग भरून आलोय आम्ही. तर आम्ही लय गरीब आहे. प्लीज गाईज लाईक फॉलो करो सबस्क्राईब करो. माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. त्या ओमकार पालेकरच्या पण इंस्टाग्रामला फॉलो करा गाईज. आणि त्या शिवकुमारच्या फॉलोवरला फॉलो करा. त्याला नका करू. त्याच्या फॉलोअर्स मध्ये मी येतो. विकास जयस्वाल सर्च करा. त्याला फॉलो करा. दुर्वेशला फॉलो करा. आणि त्या ओमकारला तर फॉलो कराच. तो का करा कारण की तो चप्पल दान करणार आहे म्हणून. 100% करणार आहे तो. त्याने ठरवलंय. एकदा जी गोष्ट ठरवतो तो 100% करतो. असं नको व्हायला की मी तुमच्याशी बोलतोय एवढं प्रेमाने आणि मनापासून बोलतोय आणि त्या कारणामुळे मी इथे सटकून पळू नको म्हणून थोडंसं मी खाली पण लक्ष देतो. रस्ता लई गलिच्छ आहे. गलिच्छ म्हणजे शेवाळ 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 शेवाळ. इथं बघा. नाही ओमकार नाही कॅमेरामॅन आणतोय चुकीचा रस्ता. जसा कॅमेरामॅन चाललाय तसा मागचा येतोय. गाईज खूपच कठीण रस्ता आहे. मला इथं आता धबधबा दिसत आहे. तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. 100% दाखवणार मी. मला वाटतं तोच कटलधारा आहे आय थिंक. तर गाईज तो कटलधाराच आहे. आणि इथं कटलधाऱ्यावरती मित्रांनो 2 वाजल्यानंतर कुणालाही खाली सोडले जात नाही. अजून 2 नाही वाजले. किती वाजले रे गाईज? माझ्याकडे घड्याळ आहे. कालच आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे गौरीने. तर तुम्ही पाहू शकता 2:30 वाजले ते इथं मित्रांनो. पाहू शकता तुम्ही किती वाजले 2:30. आणि आम्ही चाललो आता खाली. तुम्हाला पहिलं मी इथनं थोडंसं लोकेशन दाखवतो. खूप भारी आहे. हे बघा गाईज हाच कटलधारा आहे. आपल्याला इथं जायचंय एवढ्या खाली. दुर्वेश कसं वाटलं तुला इथं एवढं वर येऊन? माझ्या काय खोटं बोललो आलोय पण भारी वाटतंय इथे. काय झाली त्याग केला ट्युशनचा. तुम्ही पण तर तुमचं गाईज त्याग करा. असं त्याग कर तर थोडंसं सॉरी ट्रेकसाठी जर त्यांनी त्याग केला असेल असा तर काही हरकत नाही. पण सांभाळून ट्रेक करावं त्यांनी. एवढीच इच्छा असते सर्व आपल्या घरच्यांची. बघा ह्याला आत्ता काय म्हणलो की लगेच गुडघा घासला म्हणे. ह्याला अक्कल नाही. बारका पोरगा आहे. जाऊ द्या समजून घ्या तुम्ही. बारीक येतो. मैं बोलना चाहता हूँ कुछ. बोलू मैं बोलना चाहता हूँ गाइस. थोड़ा थारा मूड खराब कर दिया. मैं इसके लिए इसको ठीक होने के लिए एक मंत्र बोलता हूँ. चिंता पाक डम डम. तो गाइस ये फालतूगिरी मत करो. चिक चपाक डम डम ये सब छोड़ो. अपना जमाना था. जय श्री राम बोलो. जय श्री राम. गाइस पाणीच पाणी पाणीच पाणी. इथं आता आम्ही तुम्ही जर घसर सह्याद्री पर्वताच्या या सुंदर ठिकाणी आलो आहे आम्ही. ज्यांच्याकडे जायला पैसे नाही ते या ठिकाणी येऊन घसरून जावा. अरे काय शेवाळ काय ठेवायला दगडीच दगडीवर लगेच. कसलाय शिवकुमारनी पण त्याग केलाय. ध्रुवेशला त्याने त्याची बुट दिली आणि स्वतः आतल्या आत चपलीमध्ये घसरतोय पण काय बोलत नाहीये की भाई. खेकड बिकड सगळे दिसतात इथं आम्हाला. तुम्ही माझ्या मागं पाहू शकता कसं दिसतंय. माझा हात थरथर कापतोय कारण की कमीत कमी 2-3 किलोचं माझ्या हातात ट्रायपॉड आहे मित्रांनो. खूप भारी हा सह्याद्रीचा पर्वत आहे आणि आम्ही ह्या पर्वतात फिरत आहोत. किती बोलावं किती नाही बोलावं हे आपल्यावरती असतं. हरवलं तर नाही नाही हरवलं तर एकच शब्द बोलायचं. काय काय बोलायचं दुरेश तू बोल. चपाक नाही चिन टपाक आहे मित्रा तो. यही रास्ता है ना भाई. ओके 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 ठीक आहे. तर गाईज आम्ही इथे ट्रॅव्हलर आले होते. त्यांना विचारलं रस्ता की आम्ही बरोबर रस्त्यावर चाललोय की नाही.
ते म्हणले बॉटल वगैरे बघत बघत जावा तर तुम्हाला रस्ता भेटेल. इथंच आहे ना बॉटल. मित्रांनो बॉटल बघत बघत चालले. खूपच कठीण रस्ता आहे. गाईज रिस्की एरियामध्ये आपल्याला जायला आवडतं पण थोडं सांभाळून. एवढं पण ना शहाणपणा करायचं की भाई उद्या आपल्याला ब्लॉग काढायला दिसलं नाही. पण आपण असं नको व्हायला की शेवटचं ब्लॉग आहे. आपल्याला ब्लॉग काढायचे, चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, मग त्याच्यावरनं अर्निंग करायची आहे. तुम्ही समजू शकता एक ब्लॉगरची काय आहे. ब्लॉगरला काय अपेक्षा असतात, एवढा व्हिडिओ का काढतो, मेहनत का करतो, तुम्ही समजू शकता. आता रस्ता थोडासा कन्फ्युजन झालं आहे मला. पुढून जाऊ ते समजाना झालं आहे. कुठे जाऊ समजत नाही. गँग या लवकर कम ऑन लेट्स गो. पब्लिक तर दिसली आहे, रस्ता नाही दिसत आहे. इथं आहे का? इथं भेटला या रस्ते इथे रस्ता भेटला. काय त्या माणसाने आपल्याला बरोबर सांगितलं बॉटल बघून या म्हणजे रस्ता तुम्हाला बरोबर सापडेल. पण मी पण रस्ता बघूनच चाललोय. व दगडी वगैरे खूप भारी घसरतात ते. खूप मजा येते. फोनमध्ये माझं चार्जिंग वाटतं जास्त नाही आहे, कमीच आहे. आणि मी व्हिडिओ काढत आहे भरपूर आणि काढणारे वाटतं अजून. काहीच बोलू आता मी. चला जाऊ दे. ते दगड कसा घसरते ना गाईस. एवढा घामाघूम झालोय असं वाटतं आता मी भिजलोच पाहिजे. या हे बघा हे लोक शहाणपणा करत होते, घसरतात ते. ध्रुवेश बघू शकतो आपण. त्याची ध्रुव दिशा बदलली एकदम. उत्तर ध्रुवाला जायचं होतं, दक्षिण ध्रुवाला गेला तो. या गरम खून आहे. काहीच लोक प्लॅन कॅन्सल करतात म्हणून आम्ही कधीही प्लॅन करून पोटसूट. कोणाला कॉलेजमधून उचलतो, कोणाला घरातून उचलतो आणि कोण अचानक प्लॅन करतो माझ्यासारखं व्यक्ती आणि म्हणतो चला फिराय. आणि हा प्लॅन डन होतो 100% होणार. इथं खेकडे वगैरे खूप दिसत आहेत मला, पण बारीक बारीक चिले पिल्ले. भाई डोकं चालवलंय काय पण बाटे लावून. काय मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी बुटं घातली तर आहे पण माझ्या बुटामध्ये ग्रीप बिलकुल नाही. तुम्हाला दाखवू का? हे बघा कसं ग्रीप खराब झालेला आहे आपल्या बुटाचा. बघा म्हणलो ते दगडावर नको सोडू, सुकलेल्या दगडावरती उलट अजून नको सोडू ते हिरव्या. तुम्ही पण लक्षात ठेवा. मला वाटतं हा एकदम 1 तासाचा ब्लॉग होणार आहे असं वाटते. काय रे ओमकार? हे असं झालेलं घरी सांगितलं सर्वांनी की आपण आलोय. बाजार जा रहा हूं. मित्रांनो मी घरी सांगितलंय मी चाललोय फक्त फिरायला. कुठे चाललोय हे नाही सांगितलं. तर कधी तुम्ही जात असाल तर तुम्ही सांगू शकता. इथं आम्हाला आदिवासी लोक पण भेटली आहे. ते आवाज करतात. ते कर आवाज. काय आदिवासी सारखं कर ना आवाज. बघा हा आवाज तुम्ही ओळखू शकता आदिवासीचा होता की कशाचा होता. ह्या ट्रेकर मध्ये विशेषता आहे सध्या आत्ता जस्ट पडला बूट फाटलं बाईचं. बॅगन रास्ता खूपच बेकार आहे. आणि इथं बाजूला तुम्ही पाहू शकता किती भारी धबधबा आहे इथं.
हे बघू शकता तुम्ही. कोणत्याही धरणावर आल्यावर तुम्ही हे 100% करा. 3 टपाक. चलो गाईज, आता आम्ही कॅमेरा थोडासा चेंज केला, म्हणजे दुसरा फोन घेतला मी शिवकुमारचा. माझ्या फोनची चार्जिंग थोडी कमी झाली आहे आणि आता चाललोय मी पण यांच्या मागे मागे हळूहळू. मला बघायला भेटते माझा अलार्मही वाजतोय. 2:55 झाले वाटतं. राईट 2:55 झाले ते गाईज बघा तुम्ही बघू शकताय. आणि भाई बस क्या भाई, इथं ना घ्यायचं का आत्ता आलो गीत गाईज. तुम्ही वातावरण बघा किती भारी वाटते. हा रिटर्न कर्मा हे बघ हे बघ हे बघ. चलो भाई, अभी तो हमने स्टार्ट किया भाई. भाई तुम लोग नहीं आए. बहुत बुरा लगा हमें मित्रांनो. दीपक उघडे ट्रेकर माणूस आणि परशुराम जाधव हे ट्रेकर माणूस आज आपल्यासोबत नाही म्हणून आम्हाला खूपच दुःख होते. कामावरती गेलेत आज आमच्या डायरेक्ट ट्रॅकिंगला नाही आलाय. ते फक्त कामावर गेले. ते त्यांनी कामाचं कारण सांगितलं आम्हाला. आम्ही व्हिडिओमध्ये असं सांगतो. भाऊ आले ते तर सांग. आणि परशुरामची कमी नको व्हावी म्हणून परशुरामचं जॅकेट घालून शिवकुमार आलेला आहे. सगळी देव फॅमिली आपल्यासोबतच आहे. परशुरामच्या घरी बघू शकता तुम्ही. परशुराम हा पण देवाचं नाव आहे. लक्ष्मण हेही देवाचं नाव आहे. शिवकुमार हेही देवाचं नाव आहे. आणि मम्मी बघू शकता पार्वती हे पण देवाचं नाव आहे. तर तुम्हाला अख्खं देव फॅमिली अख्खी यांच्या घरातच भेटेल. एवढंच बोलायचं होतं. बेगन ते नाही माहित ना मला. जेवढं माहित होतं तेवढं बोललो मी भाई. आधा अधूरा ज्ञान उतना ही होता है हमारा. गद्दारी कर बे, ज्यादा बोल बे. लवकर झाला तर सापडते. कोण आहे तू? हे कोण तू? हे माग लवकर ये. लय भारी येतो व्हिडिओ. इनवादियो इकडे चल इकडे चल. हॅलो 1 2 1. जास्त 1 2 1 नका करू. झालं 1 5 6 7. या कारणाने रिस्टार लवकर जातात त्यामुळे मी रिस्टार नाही बनवते. थँक्यू मला फॉलो नाही केल्याबद्दल. गाईज व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करत जावा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आणि आम्हाला सरप्राईज करा. आमचं चॅनल मॉनिटाईज होईल. तुम्हाला आम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ दाखवू. कोणता तुम्हाला जो आवडेल तो बघू शकता तुमच्या इच्छेने. आम्ही काय बोलू है ना. हालू नको. हां बरोबर बरोबर बरोबर. चलो इनवादियो में टकरा गए. ही नॅचरली दिसलं पण काय. आपण समोर बघू असं वाटलं पण हे कॅमेरा चालतोय आपला. आणि थोडंसं लक्ष द्या फक्त. वरती झाडं बिडं नाही आले पाहिजे माझ्याकडे. चलो आज हम चल पड़े हैं कटलधारा की खोज में. और हम लोग चल रहे हैं यहाँ झाड़ा झुडपं में हम लोग घूम रहे हैं. गाइस अचानक आमची लँग्वेज मराठीतून हिंदीमध्ये झालेली आहे. तर हां आवाजच येत नाही. पुढं सन्नाटा छा गया गाइस इधर पूरा पूरा. तो मैं बोलना चाहूँगा जम जम जम्बूरा सन्नाटा हो जा पूरा का पूरा. कुठं बाटलीला वर मला बाटल्या दिसत नाही दिसल्या. हां आवाज का नाही ते. आवाज माणसंच नाही तर आवाज काय येणार मला. भाई दिल से सोच की आवाज आ रही है तो दिल की आवाज आहे की ते येतच नाही तर तिच्या याच्या गावात जाऊन तरी करणार. माणसं नसली तर काय झालं आपल्याला व्ह्यू भेटेल. हां आपणच शोधलंय म्हणायचं. मग काय व्हायच तुम्हाला काय वाटते. बरोबर म्हणते ना.
इथं खरं आपलं कॅम्प आलं पाहिजे आहे ना. ट्रॅक्टर्स लोकांजवळ हा बाकी लोक नाही रे, बाकीच्या जगात आपल्या ओरपाटा बसतील. त्यांना पकडून घेऊन जायला लागेल. म्हणून मला नाही आवडत नाही जास्त पारक्या बिरक्या पोरांना घेऊन येणं. आपली सवय स्वतःला फिरायला भेटत नाही माहिती आहे मित्रांनो, म्हणून मी एकटं फिरायचा प्रयत्न करतो. जास्त कोणाला घेऊन नाही यायचं. जे स्वतःला सांभाळू शकतात त्यांनाच घेऊन यायचं. ओमकार तुझं काय मत आहे ह्याच्यावर? अरे ते मागच्या वेळेस सुधागडला गेलो आम्ही, तो अजय पडला ना परशीच्या खांद्यावर डायरेक्ट. झाडं तो हवे नाही डायरेक्ट वरतून आहे ना, म्हणजे म्हणजे का कंटिन्यू त्याला खांद्यावरती एक खांदा देऊनच चाललो आम्ही. असे ट्रेकर म्हणून कार्य कसे अजय करतात? पण चालतो लय. अजय चालतो, शेवर चालतो ऑन रेकॉर्ड. सॉरी अजय, सॉरी. सॉरी अजय, तुझ्यासाठी माझ्या तोंडातून काही अपशब्द निघले असेल तर काय बोलतोय, मित्र आहे आपला तो, चालतं. तेरे को मंत्र फूक दूं, कुछ सुना नाही. तेरे को मंत्र फूक दूंगा चिंटा पाक डमडम. हे आलं का आवाज माणसाचा तुला? नाही आला? मला तर येतोय भाई, माझे कान वाजत नाही. माझे दिसले का माणसं? आपलं असं घे चल मा. ते नावी लोक आले काय? बोला दुबा केसरी चिन टपाक डमडम. चिक चपाक डमडम. किती लावे भाऊ अजून? भाई काय आम्हाला ब्लॉग मध्ये घेणार सांगतो. या ना या. सबस्क्राईब करायला लागेल तुम्हाला मग. चला चला, हे 15 मिनिटं राहिले फक्त. 150. अरे ब्लॉगचं नाव तरी सांग. बरोबर. ब्लॉगचं नाव आहे चिक चपाक डमडम. चला आता आपण 15 मिनिटाचा रस्ता राहिला फक्त. वर काढाय. थोडा क्रॉस केला की आपण पोहोचतोय कडल धारेला. ज्या शाळेच्या आपल्याला हे अरे इथनं पेपर नव्हे रे. 4-5 बाटली सोबत काहीतरी पाहिजे म्हणून पेपर घेतले का? वेफर भेटले. वेफर 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 चिन्ह. गाईस बाहुबलीला इथं आणलेलं आम्ही भांडण करायला. बघू शकता. बाहुबली गाईज इथनच मी उडी मारत होता. तो ते पाणी बघितलं होतं ना ते मी, पाण्याचा सीन. ते माणसं म्हणतात ये बार बार गिरताय, कल भी गिरा था आज भी गिरेगा ये. तो सीन इथंच घेतला. तो हाच कटलधारा आहे. आणि तिकडे त्याला ती ही हिरोईन दिसती बघा, तमन्ना भाटिया. कोण होती रे ती? कोणाची तमन्ना होती ती? तमन्ना होती त्याची. ते गाणं होतं त्याच्यामध्ये, लगेच गाणं वाजतं. पंछी बोले हे क्या पिया सुन ले जरा प्यास बढ़ती रहे. हे शब्द का वापरले? इथं पाणीच पाणी होतं, प्यास कशाला वरती? अरे पण पंची काय बोलतो घंटा कळत नाही मला. चिव 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 चिव. पंचीस. गुपचुप 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 गुपचुप. हा 18 बरस की कवारी कली ती. गाईज काय दिसतंय? आय हेच आहे काय? आलंय का त्याला धरायला आपण? आले ना पुढे. गाईज आमची रिॲक्शन भारी आहे. चलो भाई गर्मी हो रही है. ते गाली दे रहा है. का बोल रहा है? आजी बीसी बोल रहा है. ये बीसी का होता है? अरे ये बुक कीपिंग बीके. शिवा, तुम्हें ये पता होना चाहिए कि फोन तुम्हारा ही है. क्या पता फोन. मैं बीके बोल रहा हूँ. ओरी मैया मी कुछ ना बोला तो भी निकल जाएगा मेरा सैया. काय नाही, व्हिडिओ लगेच तुला शेअर आणि डिलीट. हो भाई कडे का लगेच पॅन्ड्राईव्ह मध्ये टाकून घेऊ सगळे व्हिडिओ. आणि आजच्या आज व्हिडिओ व्हायला पाहिजे. रात्रभरात बनवतो. लगेच व्हिडिओ घ्या बाई. लगेच खतम. काहीच नको तू, काहीच नको. मी आवाज बंद करल. चला अजून चाललोय आता. बडे आदमी पैसे आले दबा देते आवाज. भाई असे वन वे लागता. वन वे काय पास काही क्षणात आम्ही पोहोचणारच आहे. तो क्षण कधी येतोय? मुझे 2 सूट मिले हैं, देख सकते हो. शाहरुख खान के.
मी तुला म्हटलं बिझनेस करू शकतो तू, इथं कुठं जमा कर आणि भाड्याने दे, इथं लोकांचे भरपूर हरतात. काय म्हणतो मित्रांनो, तुम्हालाही वाटतं ना? भाई मुझे कुछ दिखा मालूम है क्या दिखा? पेड़. आज आम्हाला भंगारवाल्यासारखी झाली अवस्था वाटते. भंगारवाले की जसे बाटली भंगार शोधतात आम्ही बाटल्या शोधते. भाई अपने प्रेमिका का नाम दो. कटलधारा कटल झाड़ा. प्रेमिका. यहाँ पर एक कटल करके डाल देंगे तुमको. समोर बघ यार, इथं आहे कटलधारा. आता आय डायरेक्शन विसरला का तू? हे बघ बोटली. गाइस बोटली लावर. ओ भाई काहीच आता काही आवाज येतोय आता. गाइस ये सब मेरे भाई के दोस्त ते है. रे बाबा म्हणते ना तुला, पोहोचले आपण हे आवाज येतोय वरच्या साईडला आहे. आता आपण जास्तच खाली जातोय असं वाटतंय. आमच्या वरती. मला वाटतं आपण कटलधाराच बघतो का जेव्हा ट्रेनमधून जातो? अच्छा तो सीन इकडला आहे का तो ट्रेन मधला? हा. मला माहिती ना. ये का है बे? फायनली गाईज आम्ही पोहोचतोय. तिथं तुम्हाला दिसतच असेल धबधबा कटलधाराचा. गाइस ये हिशोब एवढा काय ओरडतोय? एखादा घाबरायचा. ये का है बे? रस्ता का इकडनं मागण्याला? एकच आहे, एकच. हो, कुठून वर नाही वाटतं. भाई यहाँ पर सांभाळून मित्रांनो. टॅग कर दो कालू को. काय मला काय वाटतं कुठं आलोय मी? हे बाईक खाली चाललंय. कटलधारा. ठीक चपेक डमडम. कुठेतरी ये दुर्व्या. चालू वाटलं गली टाकून गेला. आम्ही कटलधाराचा ट्रेक पूर्ण केला आहे. आता जस्ट खाली जाऊन आलो. पाणीचा प्रेशर खूप असल्यामुळे मी काय जास्त तिथे व्हिडिओ वगैरे काय काढू शकलो नाही. आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सगळे चालले ते बघू शकताय. तर चला आता आपण वाजले 3:45. सॉरी तर आता वाजले ते 3:45 आणि बघू वर किती वेळात पोचतो. यायला तर आम्हाला कमीत कमी 25 ते अर्धा तास लागला असेल. 25 मिनटं किंवा अर्धा तास लागला असेल. आणि आता बघू किती टाईम लागतोय. चला पाहू आता आपण किती वेळ लागतोय. कीप वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. भर दिन गयो रे भैया सुख भर दिन आयो रे. या इट इज too crazy in Lonavala. It is too amazing and a lot of struggles but viewpoint is very super and nice. Please subscribe our bro channel and like and subscribe. Please do it. Thank you.